आज आपण एकदम परफेक्ट असं आणि झटपट होणारा टेस्टी, खमंग आणि कुरकुरीत असा पातळ पोह्यापासून चिवडा कसं करायचं ते बघणार आहोत. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण दिवाळी स्पेशल चिवडा बघणार आहोत. त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो पातळ पोह्यांचा चिवडा घेतलेला आहे. तर सर्वात आधी एक मोठा पाटी ठेवली, त्याच्यावर चाळण ठेवून आपल्याला हे जे पोहे आहेत ते चाळून घ्यायचं आहे. तर या चिवड्यासाठी एकदम पातळ असणारे पोह्यांचाच वापर केला जातो. तर हे चाळून झालेलं आहे. तर हे आपल्याला थोडं थोडं करून मी इथं भाजून घेणार आहे. गॅस पूर्णपणे लो फ्लेमवरती ठेवायचा आहे. एक 5 ते 6 मिनटं जोपर्यंत ह्या पोह्याची साईज चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ही भाजणी करचाल त्यावेळेस तुम्हाला याचा अंदाज येऊन जाईल. तर बघू शकता अगदी कुरकुरीत असं भाजून झालेलं आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. जे काही साहित्य लागतं मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, एकदा नक्की चेक करा जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल. तर या ठिकाणी मी इथं अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त पण होऊ शकतं. त्याच्यानंतर 1 वाटी शेंगा घेतलेल्या आहेत. शेंगाचं प्रमाण तुम्ही तुमच्या ह्याच्याने कमी जास्त करू शकता. हे शेंगा एक 2 ते 3 मिनटं मीडियम गॅस करून आपल्याला तळून घ्यायच्यात जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही. या ठिकाणी अगदी थोडासा लालसर रंग आलेला आहे. व्यवस्थित असे तळले गेलेले शेंगा. तर शेंगा काढून घेऊया. शेंगा तळून झालेले आहेत. याच कढईमध्ये जेवढे मी शेंगा घेतल्यात तेवढं डाळ्याचं प्रमाण घेतलेलं आहे. तर हे डाळे पण आपल्याला कलर चेंज होईपर्यंत मी इथं तळून घेतलेले आहेत. तर हे पण काढून घेऊया. हे जे आहेत 1-2 मिनिटात जवळपास तळले जातात, लगेचच तळले जातात, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागणार. त्याच्यानंतर खोबरं घेतलेलं आहे. जेवढे डाळे आणि शेंगा घेतल्यात त्याच्या निम्म मी इथं खोबऱ्याचं प्रमाण घेतलेलं आहे. हे खोबरं पण आपल्याला कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. ही प्रोसेस करताना मी सर्व तळण करताना गॅस जो आहे तो लो फ्लेमवरती ठेवलेला आहे. अर्धा चमचा मोहरी टाकूया. यामध्येच 4 हिरवी मिरची टाकलेल्या आहेत एकदम बारीक चिरून. अर्धा चमचा हळद टाकायचं आहे आणि सर्व मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीरचा वापर नक्की करा. माझ्याकडे कढीपत्ता अवेलेबल नव्हता म्हणून मी कढीपत्त्याचा वापर केलेला नाही. कढीपत्त्यामुळे टेस्ट खूप छान येते. तर मसाला तयार झालेला आहे. आपल्या जो पोहे भाजून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये हे सर्व टाकूया. त्याच्यानंतर तळून घेतलेले शेंगा, डाळे आणि खोबरं टाकायचं आहे. हे गरम आहे त्यामुळे थोडंसं केअरफुली करा. अगदी हलक्या हाताने आधी मिक्स करून घेऊया गरम असल्यामुळे. आणि सर्व हाताने मिक्स करून एकत्रित होईल अशा प्रकारे एक 5 मिनटं तरी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे झटपट असे कुरकुरीत खमंग आपले पातळ पोह्याचा चिवडा तयार आहे. तर हे मी बाउलमध्ये काढते. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला.